देशभर चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात कोणतंही कारण असो त्यावेळी अचानक शहर बंदची हाक दिली जाते। चांदी व्यवसायामुळे रोजची 10 ते 15 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या शहरात बंद पाळल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागतं। बंदमुळे व्यावसायिकांसह त्यांच्यावर अवलंबून असणारे घटक, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी यांचं सुद्धा नुकसान होतं। या सगळ्याचा विचार करून शहरातील राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटना, व्यापारी संघटनांनी एकत्र येत यापुढे कोणत्याही कारणांसाठी हुपरीमध्ये बंद पाळायचा नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। बंद काळात व्यवहार ठप्प राहत असल्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी कोणत्याही प्रश्नांसाठी शहर बंदऐवजी शांततामय मार्गाने करण्यात येणारी आंदोलनं, उपोषण यासारख्या पर्यायांचा विचार करण्याचं हुपरीवासियांनी निश्चित केलंय। शहरातील सर्व संबंधित घटकांनी हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके यांना याबाबतचे निवेदन सादर केले। नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांनी बंदमुळे शहरातील व्यापाऱ्यांसह अन्य घटकांवर होणारा अन्याय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं। ज्यामुळे सर्वसामान्य व्यापारी असतील, गोरगरीब जनता असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल यांच्यावर अन्याय होऊ नये किंवा त्यांना त्रास होऊ नये अशा प्रकारच्या उद्देशानं आज आपण इथे एक निवेदन दिलेलं आहे। तर यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI, मराठा समाज, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघटना, त्यानंतर व्यापारी संघटना आणि विविध बजरंग दल वगैरे सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। शेजारी रेंदाळ गावामध्ये बंद कधीच पुकारला जात नाही। तर त्या धर्तीवर हुपरी शहरामध्ये, हुपरी शहर हे औद्योगिक शहर आहे, चांदी व्यवसायाचं एक मुख्य केंद्र आहे आणि ह्या व्यवसायावर परिणाम होऊ नये किंवा त्या नागरिकांचा अन्याय होऊ नये म्हणून हुपरी बंद कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे, बंद होता कामा नये अशा प्रकारचे एक निवेदन दिलेलं आहे। सकल मराठा समाजाचे अध्यक्ष साताप्पा गायकवाड यांनी आमचा राजकीय पक्षांना विरोध नाही, पण शहर बंदमुळे चांदी व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार करून शहर बंद न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं। आमचं एकच मागणं आहे की हुपरीमध्ये जे काय आंदोलन होतंय त्या आंदोलनाला विरोध नाही, पण हुपरी बंदला आमचा पूर्ण विरोध आहे। कारण हुपरी बंद असल्यामुळे पूर्ण गावचं नुकसान होतंय आणि इथला व्यापार थंडावला जातो। आधीच मंदी आहे त्यात आणि परत हे बंद म्हटलं की आपल्याला ते हे होत नाही, त्यामुळे बंद आमचा हे आहे, विरोध आहे आणि इथनं पुढे बंद हुपरीत होणे ही आमची सकल मराठा समाजाची अपेक्षा आहे। ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सुरेश इंगरोळे यांनी शहर बंदमुळे कोट्यावधींची उलाढाल ठप्प होत असल्यामुळे सर्वांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं। कालच आम्हाला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा फोन आला, सातत्याने हुपरी बंद होतंय, ती हुपरी बंद न करता यामध्ये गांभीर्याने विचार करून आज पोलीस स्टेशनमध्ये 11 वाजता मीटिंग बोलवली आणि पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांच्याबरोबर चर्चा करत असताना बंद न होता सातत्याने व्यवसाय चालू राहून तुम्ही इतर उपोषणच्या मार्गाने उपोषण करून हुपरीला न्याय मिळवून द्यावा आणि हे बंद हाणून पाडायला पाहिजे। या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक संघटना आम्ही सध्या सगळ्या तरुण वर्गांनाही आवाहन करतो, तुम्ही उपोषण करा पण बंद बाबत निर्णय घेत जाऊ नका। अचानक बंद केल्यामुळे खूप व्यवसायाचे नुकसान होतंय, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, हे थांबलं जाऊन याच्या बाबतीत गांभीर्याने विचार करून हुपरी शहराचा एक नावलौकिक, आदर्श नावलौकिक करूया आणि हुपरीतील शांतता मार्गाने सगळे निर्णय घेऊन हुपरीचा विकास करूया, एवढीच मी ज्येष्ठ नागरिकचे अध्यक्ष सुरेश इंगळे या नात्याने मी आवाहन करीत आहे। इथून पुढे हुपरी शहर कोणत्याही कारणासाठी बंद न करता शहरातील सर्व व्यवहार सुरळीत चालू ठेवण्याच्या या निर्णयाचं हुपरीवासियांकडून स्वागत होत आहे। या निर्णयासाठी हुपरीचे उपनगराध्यक्ष बाळासो रणदिवे यांच्यासह नगरसेविका सोनाली जाधव, नगरसेवक अमेय जाधव, सुदर्शन खाडे, जवाहर साखर कारखान्याचे संचालक सूरज बोडके यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसंच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शहरातील सजग नागरिकांनी पुढाकार घेतला। बंद काळात होणारं आर्थिक नुकसान, त्या काळात घडणाऱ्या अनुचित प्रकारांमुळे बिघडणारं सामाजिक स्वास्थ्य या सगळ्याचा विचार करून हुपरीवासियांचा बंदवरच बंदी आणण्याचा निर्णय इतर शहर आणि गावांसाठी अनुकरणीय ठरणार आहे।